विस्तारानं बातम्यांकडे वळूयात। भाजपशी काडीमोड न घेता यापुढे सरकारमध्येच राहायचा असा पवित्रा शिवसेनेने घेतला। भाजपने दिलेली मध्यावधी निवडणुकांची हुल कामी आल्याचं बोललं जात आहे। शिवसेना भाजपमधल्या संघर्षापासून समन्वयापर्यंतच्या प्रवासाचा आढावा घेणारा हा रिपोर्ट। सरकारच्या नोटीस पिरियडला शिवसेनेची स्थगिती। शिवसेना मंत्र्यांच्या खिशातले राजीनामे हवेतच विरले। अखेर शिवसेनेला भाजपशी जुळवून घ्यावं लागलं। शिवसेनेच्या रोजच्या त्रासाला कंटाळून अखेर भाजपनं मध्यावधी निवडणुका घेण्याची हूल दिली। भाजपच्या या तीरानं अचूक निशाणा साधला। मध्यावधी निवडणुका शक्य नसतील तर किमान इतर पक्षातले आमदार फोडून सरकार स्थिर ठेवण्याची व्यूहरचना भाजपने आखली होती। त्याचेच पडसाद शिवसेनेच्या गुरुवारी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत उमटले। सरकारमधून बाहेर पडण्यापेक्षा सरकारमध्येच राहून संघर्ष करण्याचा पवित्रा या बैठकीत घेण्यात आला। त्यानुसार शिवसेनेच्या मंत्र्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सरकारमध्ये कायम राहणार असल्याची खात्रीच पटवून दिली। शिवसेनेच्या आमदारांना कमी निधी मिळत असल्याची खदखदही त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली। मुख्यमंत्र्यांनी आज ठोस आश्वासन दिलं की यापुढे सगळ्यांना समान वाटप केलं जाईल, कुणावरतीही अन्याय होणार नाही। शिवसेना भाजप या दोघांची सत्ता आहे, दोघांचं सहकार आहे, कुठेही दोघांमध्ये निधी वाटपाबाबत अन्याय होणार नाही याची दक्षता मी स्वतः घेईन आणि तसा निर्णय अधिवेशन संपण्याच्या अगोदर मी घेतो असं मग त्यांनी आश्वासन दिलं। आमदारांच्या मतदारसंघातल्या विकास कामांचा विषय होता आणि गेल्या काही दिवसांमध्ये 3-4 बैठका देखील झाल्या होत्या आणि त्याचाच आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आजची बैठक होती। मुख्यमंत्र्यांनी समाधानकारकरित्या उत्तर दिले आणि निर्णय घेण्याचं आश्वासन दिले। उत्तर प्रदेश निवडणुकीतील निकालांमुळे भाजपची स्थिती अधिक भक्कम झाली आहे। राज्यात मध्यावधी निवडणुका झाल्यास शिवसेनेची कामगिरी आणखी खालावेल असं उद्धव ठाकरेंना पटवून देण्यात शिवसेनेचे मंत्री यशस्वी ठरलेत। अन्य पक्षांचे आमदार फोडून भाजपनं सरकार स्थिर करण्याचा प्रयत्न केल्यास काँग्रेस राष्ट्रवादीपेक्षा तुलनेने शिवसेनेचे आमदार त्यांच्या गळाला लागण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। त्यामुळे सध्या कुठलाही धोका पत्करण्याची शिवसेनेची मानसिकता नाही। सरकारमध्ये राहून मिळेल त्यात धन्यता मानणं आणि आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पक्ष संघटना अधिक मजबूत करणं असा पर्याय सध्या शिवसेनेने स्वीकारलाय। म्हणतात सत्तेपुढे शहाणपण चालत नाही आणि त्यात सत्ता भाजपची असेल आणि लोकप्रियता मोदी फडणवीसांची तर नाहीच नाही। आणि आता शिवसेनेलाही हळूहळू हे पटू लागले यासारखं शहाणपण ते काय। दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।